दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून सामान्य नागरिक यांनी नाशिक शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। तसंच नाशिक शहर पोलीस आयुक्त निनावी अर्ज प्राप्त झाल्यानं नाशिक शहर पोलीस आपल्या ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान वार आदी वरिष्ठ निरीक्षकांसह पथकानं कारवाई केली। याबाबत गुन्हे शाखा पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली। विविध सावकारी करण्यावर आपण गुन्हे दाखल केले सर, यामध्ये किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि काय नेमकं आपलं पथक कशा पद्धतीने कारवाई करते? गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात वैभव देवरे, रोहित कुंडलवार यांच्यावर कारवाई केल्यानंतर आपण जनतेला आवाहन केलं होतं। त्यानुसार जनतेमधून आपल्याला काही निनावी व तसेच काही नावानिशी अर्ज प्राप्त होते की बेकायदेशीर सावकारी करून जास्त व्याज गोळा करणं, त्याचबरोबर धमकावणं, घरी जाऊन मारहाण करणं या प्रकारच्या तक्रारी होत्या। त्यानुसार पोलीस विभागाने सहकार विभागाशी संपर्क साधून त्यामध्ये सावकारी कायदा कलम 16 प्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागातर्फे काही अधिकारी अंमलदार यांचीही मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आम्ही एकूण 10 पथकं तयार केली। त्यामध्ये एक PI, एक सेकंड ऑफिसर, 5 अंमलदार आणि एक सहकार विभागाचा अधिकारी, अशी 10 ठिकाणी 10 पथकांनी नाशिक शहरात 13 ठिकाणी कारवाई केली। त्यामध्ये 8 ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदपत्र, त्यामध्ये चेक्स, काही नोटरी केलेले, परत तसेच पावत्या, रजिस्टर्स, पैसे, सोनं असं पुरावा मिळून आला। त्यावरून आपण 8 सावकारांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या हद्दीतल्या गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 5 ठिकाणी काही पुरावा मिळून न आल्यामुळे नील पंचनामे करण्यात आलेले आहेत। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।